फोन लाव अभिराम रावांका। अहो फोन कर म्हणून सांगते ना, मग कर फोन। आता का फोन लावू? अगो सांगते का आम्ही येतो म्हणून। अगो पण आता थंय जाऊचं असं मग खेका सांगू काय त्यांना फोन लावू म्हणा? तुझं आपला काहीतरी ना। तुम्ही जास्त प्रश्न विचारत बसू नका आता। मी सांगते तेवढा करा। देविका फोन लाव। हॅलो हॅलो, तुम्ही कुठे आहात? अगं मी घरीच आहे। बर, आम्ही येतोय तिथे। का इथे? ते आई बाबा। हॅलो हॅलो This person's phone is switched off. अभिरामा, हाँ रे अभिरामा, अरे असा बाहेर कित्याक उभो? आई देविकाचा फोन होता। काय? आता कित्याक फोन केला तुका? ती आणि तिचे आई बाबा इकडे येत आहेत। काय? हा येतात कित्याक? मला नाही माहिती। अरे पण तू त्यांना विचारायचं नाही काय? अगं मी विचारलं पण तेवढाच फोन कट झाला। अरे देवा, आता ती हळल्यावर पुन्हा भांडणं होतली। तुका माहित आहे ना, त्यांका बघितल्यावर दत्ताचं पारो कसं चढता? आई हे बघ, ते काय येतात इकडे मला नाही माहिती, पण त्यांचं म्हणणं आपण एकदा ऐकून घेतलं पाहिजे। अरे माका कळतं रे, पण दत्ताक कोण समजवतला? हे बघ, तू त्याला सांग शांत बसायला। आधीच त्यांनी कमी अपमान नाही केला त्यांचा। आता ती माणसं हळल्यावर लग्नाचाच विषय काढतली। या सगळ्या दत्ताक सहन होऊचा नाही। त्यांका पण जरा धीर धरू काय होता? आई काय बोलतेस तू? किती दिवस धीर धरायचा त्यांनी? त्यांना पण लोक विचारत असतील, काय उत्तर द्यायची त्यांनी? आणि किती दिवस मुलीला घरात बसून ठेवणारा सांग मला। अरे पण हा येऊन तमाशू झालो तर ह्या प्रकरण अधिकच चिघळतला। देविकाची आऊस पण गप बसूची नाही। काय करूस आता? अभिरामा, तू त्यांना थांबूक होया होता। आता काय होतला काय माहित नाही। आहे हा जा काय वकिलांचा चाललेला आहे ना, हा बरा नाही। हा माका कळता गो, पण आता हे तिघे भाव एकत्र येल्याशिवाय काही एक होऊचा नाही। तुम्ही अभिराम भाऊजींका सांगा, ते ह्यांनी सांगितलेलं ऐकतात काय? दत्तान सुद्धा तर समजून घेऊक होया। धाकटो भावा चुकतलो। चुकतात ना, मग भावानं सांगितलेलं ऐकूक नको? या बघ, कोण कसा वागता त्याच्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊक होया, एवढाच माका वाटता। यमुना, काय झालं? अगो झाडाजवळ दिवो लाव। हा लावते। आहे काहीही झाला तरी ती जमीन वकिलांच्या नावावर झाली तर मी गप राहणार नाही। हा सांच्या कथा भांडणा नको।